हरिओम. आज मंगळवार 27 ऑगस्ट 2024 गोपाळकाला श्रावण महिना शके 1946. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. सर्व ठिकाणी राम भरलेला आहे. जो पाहिल त्याला समाधान मिळेल. ज्या घरात समाधान तिथे भगवंताचं राहणं. जे घडतं ते भगवंताच्या इच्छेने घडतं. अशा खऱ्या भावनेने 1 वर्ष जो राहील त्याला समाधान काय हे खात्रीने कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नाही. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असं वाटतं. त्याच्या मागे सारं जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे. पांडवांना वनवासात जे समाधान होतं ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हतं. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहणं. ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. हे आता संतश्रेष्ठ तुकाराम बुवांचं सांगणं आहे. बरोबर. भगवंताची देणगी सर्व बाजूने गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे. त्याने तळमळ आणि अतृप्ती निर्माण होते. खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी आहे. मनुष्याला किती असले म्हणजे पुरं होईल हे ठरलेलं नाही आहे. त्या परिस्थितीत आपण समाधान मानलं की जे आहे ते पुरेल. ज्याचं मन समाधानात आहे त्याचं शरीर कसंही असलं तरी चालेल. समाधानालाच खरं महत्त्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्ये फार समाधान आहे. शिवाय घेण्याला काही अंतच नाही ना. कितीही मिळालं तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते. पण आपलं सर्व काही दिलं, देण्याला अंत आला म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीने झाकले गेलो, एक उपाधी टाकीत गेलं तर आपलं खरं स्वरूप प्रगट होईल. तिथे खरं समाधान. राम करता आहे ही भावना होणे वासनेचं मरण. मनुष्य काहीतरी ठेवून कर्म करतो, तर प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचं आहे ते होऊ दे असं अनुसंधान असेल तर फलाविषयी सुख दुःख राहणार नाही. आपल्याला सगळं कळतं बरं, पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो, तसा अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला ना तरी औषध एकच आहे आणि ते म्हणजे भगवंताचं अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतलं तरी रोगीला पथ्य सांभाळावीच लागतात. शास्त्रांनी सद्धर्मानी अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणं जरुरीच आहे. अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनाने साधणार नाही. असं अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती. इतर साधनाने जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं. हाच या युगाचा महिमा आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.